1 सप्टेंबर रोजी लक्ष्मण हाके ओबीसी बांधवांना मुंबईत या असं आवाहन करतायत आणि याची तयारी देखील लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेली आहे. ओबीसी बांधवांशी गावोगावी जाऊन लक्ष्मण हाके संवाद साधतायत आणि त्यांना एकच आवाहन करतायत की 1 सप्टेंबरला आपल्याला मुंबईला जायचंय. बारामतीत आलेला आहात, किती दिवसात किती ठिकाणी फिरला? मागच्या एक 4 ते 5 दिवसाचा जर विषय घेतला तर दौंड, इंदापूर, बारामतीमध्ये जवळजवळ 50 ते 60 घोंगडी बैठका आणि गावातल्या 1000-2000 लोकांच्या सभा झालेल्या आहेत. खरं तर मागणी आहे की ओबीसीचं आरक्षण वाचावं. दुसरीकडे मनोज जरांगे असं म्हणतात की आम्हाला सरकारने फसवलं. दोघंही मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही देखील आणि जरांगे. सरकार खरं बोलत नाही, सरकार जरांगेंनाही खरं बोलत नाही आणि ओबीसींनाही खरं बोलत नाही. कारण ओबीसीच्या 27% आरक्षणामध्ये, सामाजिक दृष्ट्या मागासांच्या आरक्षणामध्ये आज मराठा समाज, एवढ्या बहुसंख्येनं असणारा मराठा समाज या आरक्षणामध्ये आलेला आहे. एका छोट्याशा खोलीमध्ये जर एवढी बहुसंख्य जर लोक आली तर त्या मूळ लोकांचं काय होणार? आणि तो मूळ जो ओबीसी आहे तो त्या मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये टिकणार का? या गोष्टीचा प्रश्न या महाराष्ट्राच्या सरकारला आमचा आहे. आणि दुसरी गोष्ट, मग एससीबीसीचं 10% आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं 10% की जे ओस पडलंय. इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये ज्यावेळी मराठा समाजाने त्याचा लाभ घेतला त्यावेळी त्या 10%पैकी 8.5%, 8.60% रिझर्वेशनचा फायदा मराठा समाजाच्या तरुणांना होत होता. पण ते सोडून, एससीबीसी सोडून ओबीसी मध्ये आरक्षण मागणं हा खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय नाही, तर मराठा समाजाच्या या स्पर्धेमध्ये ओबीसीचं प्रतिनिधित्व संपवणं हे षडयंत्र आहे खूप मोठं. आणि या षडयंत्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बळी पडले. मुख्यमंत्री कायद्याचं बोलत नाहीत, मुख्यमंत्री संविधानाचं बोलत नाहीत, मुख्यमंत्री ओबीसीच्या आरक्षणावर काय परिणाम झालाय यावर बोलायला तयार नाही. पण दुसरीकडे असं ओबीसी नेते म्हणतात, सर थेट नाव घ्यायचं, तायवडे असं म्हणत आहेत की सरकार काय करते याच्याकडे आमचं लक्ष आहे, जरांगे काय मागणी करतात याच्याकडे आमचं लक्ष नाही आहे. याआधी देखील अनेक ओबीसी नेत्यांचं म्हणणं होतं की आतापर्यंत तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही. पण लक्ष्मण हाकेच एकटे सातत्यानं मागणी करतात की ओबीसीचं आरक्षण संपलं. ओबीसीचं आरक्षण पूर्णतः संपलेलं आहे. याचं कारण असं आहे की ओबीसीचं जे 27% आरक्षण आहे ते ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला, जो गावगाड्यामध्ये ज्यानं स्वच्छतेची कामं केली, नाभिकानं, सुतारानं, लोहारानं, कुंभारानं, बेरडानं, बुरडानं, मेंढपाळानं, गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातींनी कारुणारू, थोडक्यात जो बलुता आलुता आहे, त्यांना त्यांच्या जातीवरनं हिणवलं गेलं. जातीवरनं त्यांना कधी गावचा मुखिया बनता आलं नाही, ज्यांना महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात जाता आलं नाही, त्या लोकांचं सुद्धा प्रतिनिधित्व या व्यवस्थेत असलं पाहिजे. हा संविधानाचा उदात्त हेतू आहे, मानवतेचा हेतू आहे, बंधुतेचा हेतू आहे की त्या माणसांच्या मनामध्ये सुद्धा आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत अशा पद्धतीची भावना निर्माण व्हावी. म्हणून प्रतिनिधित्वासाठी दिलं गेलेलं आरक्षण जर तगडी जमात असणाऱ्या, राज्यकर्ती जमात असलेल्या, गावच्या पोलीस पाटील देशमुखापासून, गावडापासून, चौगुलापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत अख्खा महाराष्ट्राचा गावगाडा चालवणाऱ्या मराठा समाजाला जर या ओबीसी मध्ये आणून मिसळलं तर या तगड्या घोड्यांबरोबर सामाजिक दृष्ट्या अपंग असणारे हे ओबीसी कसे? मराठा समाजात गरीब लोक नाहीत असं म्हणणे. हे बघा, मराठा समाजामध्ये गरीब लोक आहेत. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. ऐका ऐका ऐका, आरक्षणाची जशी मराठा समाजाला गरज आहे तशी जाट समाजाला गरज आहे, जशी पाटीदार समाजाला गरज आहे, जशी गुर्जर समाजाला गरज आहे. या लोकांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये मोर्चे काढले ना. मग ते मोर्चे काढल्यानंतर देशाच्या सरकारनं, संविधानानं लोकसभेमध्ये इकॉनॉमिकल विकर सेक्शन 103वी घटना दुरुस्ती आणली आणि सवर्णांचं आरक्षण, गरिबांसाठीचं आरक्षण आणलं ना, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. ते काय नकोय मराठा समाजाला? ईडब्ल्यूएस आरक्षण का नाकारलंय? एससीबीसी, एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस अजितदादा उपमुख्यमंत्री असताना एससीबीसीचं आरक्षण फक्त मराठा जातीसाठी आणलं. ते का नकोय? का नको? ते सांगतोय मागासांचं आरक्षण पाहिजे यासाठी की गावगाड्यामध्ये एखादा सरपंच, एखादा सभापती, एखादा अध्यक्ष होत होता, तेही सगळं वरबाडून यांना घ्यायचंय. साधं गणित आहे. मी आता दुसरा प्रश्न विचारतो. लक्ष्मण हाकेंचा घासा बसलाय.
बाकीचे ओबीसी नेते बोलताना दिसत नाहीत, लक्ष्मण हाकेच एकटे का बोलतात ते? लक्ष्मण हाकेने राज्य मागासवर्ग आयोगावर काम केलं. लक्ष्मण हाकेला जेवढं संविधान कळलंय ते लक्ष्मण हाके मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी, हे घटना विरोधी आहे, हे संविधान विरोधी आहे, हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंटचं उल्लंघन करणारे सरकारचे निर्णय आहेत. ज्यांना फ्रंट डोअरनं ओबीसी मध्ये जाता येत नाही त्यांना कुणब्याचे दाखले काढून, कुठल्या इरिलेव्हंट निजामखाली नोंदी काढून, काय व निजामाच्या त्या फार्मरच्या नोंदीचा आणि सामाजिक मागासलेपणाच्या निकषाचा काय संबंध आहे? देशाला स्वातंत्र्य मिळालं, आपण घटना घेतली नाही 1950 पासून, आपली घटना आहे ना, निजामांचे रेफरन्स तुम्हाला का द्यावे लागतात? आणि त्यामध्ये कुठं लिहिलंय की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास आहे, मराठा समाजाच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव झाला, मराठा समाजावरती या गावगाड्यातल्या बलुत्यांनी आलुत्यांनी अन्याय केला, गुरवांना अन्याय केला, नाभिकांना अन्याय केला, सुतारांना अन्याय केला, लोहारांना अन्याय केला, धनगरांना अन्याय केला, बंजाऱ्यांना अन्याय केला, वंजाऱ्यांना अन्याय केला. कुणी अन्याय केला मराठा समाजावर? की मराठा समाज पिछडा झाला, बॅकवर्ड झाला, त्याला ओबीसीचा दाखला काढून त्याला आरक्षण घ्यावं लागतंय? हे काय आहे मुख्यमंत्री महोदय? हे चुकीचं करताय मुख्यमंत्री महोदय. तुम्ही ओबीसीला मातीत काढले, मातीत. तुमच्याच पक्षानं ओपनच्या जागेवर निवडून आलेला जिल्हा परिषद सदस्य 11:30 वाजता दाखला काढतो आणि 1:30 वाजता साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. हेच मराठा समाजाचे नेते मरून देत म्हणून जरांगे म्हणतात की मराठा समाजाला फसवलंय, तुम्ही म्हणताय ओबीसींना फसवलंय. ओबीसीच्या दायऱ्यामध्ये जर 22,20,577 दाखले जर दिले असतील आणि ती जर अख्खा मराठा समाज बहुसंख्येने असणारा राज्यकर्ता असलेला तो जर ओबीसी मध्ये आला असेल तर त्या 27% मध्ये काय अवस्था झाली असेल? कसा टिकेल ओबीसी? सांगा हो मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन. मी 2 वेळा प्रश्न विचारला पण तुम्ही जाणीवपूर्वक टाळला उत्तर. ते कुठला प्रश्न? मनोज जरांगे एकटे, मनोज लक्ष्मण हाके एकटे पडलेले आहेत, ओबीसी नेत्यांची हाकेंना साथ नाही का? बघा, ओबीसी नेते त्यांच्या राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर काम करतात, ते ओबीसीच्या अजेंड्यावर काम करत नाहीत. ओबीसी नेते ज्यांना ओबीसी मुळे मंत्रीपद भेटली त्या ओबीसी नेत्यांनी, जसं सत्ताधाऱ्यांनी, जसं मुख्यमंत्र्यांनी ओबीसीला मातीत गाडलंय तसंच ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा ओबीसीला मातीत गाडलेलं आहे. त्याच्यावर बोलायला हे तयार नाही. पण ह्याचा प्रश्न, याचा सवाल ओबीसी बांधव सुद्धा ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा विचारतात. लक्ष्मण हाके एकटेच का लढतात? ओबीसी आता जनता आहे ना आमच्या बरोबर. कोण म्हणलं एकटे लढतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण विरोध झाला, महात्मा ज्योतिराव फुलेंना पण विरोध झालाय. सामाजिक न्यायाचं तत्व मांडायला कोणीही पुढे येत नाही. हा आजपर्यंतचा इथल्या व्यवस्थेमधला अनुभव आहे. ज्यांनी सामाजिक न्यायाचं तत्व मांडण्याचा प्रयत्न केला त्यांना इथल्या व्यवस्थेनं गाडून टाकलेलं आहे, मारून टाकलेलं आहे, त्यांच्यावर हल्ले केलेले आहेत. तुम्ही मुंबईला जाणार म्हणता 1 तारखेला, हजारोच्या संख्येनं गाड्या नेणार असं देखील सांगताय. मुंबईला जाऊन नेमकं कुठं जाणार, काय पुढची? हे बघा, मुंबईला आम्ही जाऊ, हजारोंची संख्या असेल. फक्त माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या 10-12 तालुक्यांची संख्या 1000च्या पुढे गेली. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, माझ्या मुंबई परिसरातला आगरी, कोळी, भंडारी, कराडी ही सगळी माणसं त्या मोर्चात सामील होती. ही लढाई, ओबीसीची लढाई आता कुठल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली नाही, तर ओबीसीचे तरुण, ओबीसीचे म्हणजे नेमकं कुठं जाणार आणि काय करणार? मुंबईला आझाद मैदानावर जाऊ, मुंबईला पनवेल पासून आम्ही पायी पदयात्रा काढू. आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा, प्रतिमेचा आम्ही रथ बनवलेला आहे, तो घेऊन आम्ही मुंबईकडे जाऊ. मुंबईत जाणार, आझाद मैदानात जाऊन बस. आझाद मैदानाही बरी जाऊ शकतो, जिथं जाईल, जिथं अडवतील तिथं आम्ही जाऊन बसू. कारण आम्हाला कायद्यानं आम्ही उपोषणं केली, आम्ही निवेदनं दिली, आम्ही भेटी घेतल्या, आम्ही कायदा समजावून सांगितला, तरीही लोक ऐकत नसतील तर आम्हाला जावं लागेल, रस्त्यावर बसावं लागेल, आंदोलन करावं लागेल. किती दिवसाची तयारी करताय? 8 दिवसाची तयारी असेल कमीत कमी, 8 दिवसाची. इतक्या दिवस झालं तुम्ही हे आंदोलन करणार की 1 सप्टेंबरला मुंबईला जाणार, या नेत्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला? आजपर्यंत एकाही माईचा लाल ज्यांनी या मंत्रिपदाची शपथ घेताना, आमदारकीची शपथ घेत असताना, मुख्यमंत्र्यांची शपथ घेत असताना ज्यांनी एखाद्या जातीबद्दल अपपार भाव बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही. मी महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ या लोकांनी घेतली, त्या लोकांनी ही शपथ मोडलेली. आता इथून पुढे शपथ घेत असताना कुठल्या जातीच्या काय सांगावं या लोकांना, किती संविधानिक भाषेत बोलावं? एकाही नेत्याने संपर्क केला नाही? एकाही नेत्यानं. हा माझा मोबाईल आहे, हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे,
या मोबाईलमध्ये जर एका जर मंत्र्याचा फोन आला असेल तरी मी माझं आंदोलन सगळं चळवळ भांडणं सोडून देतो. दुर्लक्ष केलं जाते. दुर्लक्ष ओबीसी कडे दुर्लक्ष केलं. लक्ष्मण हाके कोण आहे? नाही करावं मला फोन, मला काही अडचण नाही. अरे पण ओबीसीचं काय म्हणणं आहे, ओबीसीचा काय से आहे, म्हणणं आहे तेवढं तरी बघा. जाऊ द्या, मी आमदाराचा खासदाराचा पोरगा नाही, कुठल्या मंत्र्याचा पोरगा नाही, एक सामान्य कुटुंबातला पोरगा आहे. तो प्रसाद लाड म्हणतो ह्याच्या मागे कोण माणसं आहे, विखे पाटील म्हणतो हाकेच्या हाकेला कोण उभं देत नाही. चेष्टा लावली राव ओबीसीची. ओबीसीचे नेते आहेत की बोलत नाहीत ना. का बोलत नाही? का बोलत नाहीत तो प्रश्न विचारेल ना ओबीसी जनता. तुम्ही पार्टी काढणार होता? होणार ना. रजिस्ट्रेशनला 2-3 महिन्याचा कालावधी लागतो ना. 108 सदस्य द्यावे लागतात ना, अनेक डॉक्युमेंट जोडावे लागतात ना, त्याच्या अनेक टेबल भरणं ते जातं ना. ते होईल ना थोड्या दिवसातच. तुम्हाला ते रजिस्ट्रेशन नंबर ही पत्रकार परिषद घेऊन सांगू. साधारणपणे किती लोक जमतील मुंबईत? 1 लाखापेक्षा आमची सुरुवातच 1 लाख लोकांची असेल. मोठा दावा करतात. अरे 1 लाख नाही 10 लाख लोक असतील महाराष्ट्रातलं नव्हे. मला आत्मविश्वास आहे. आज निमगाव केतकी या इंदापूर तालुक्यामधली सभाच आमची किमान 4 ते 5 हजार लोकांची असेल. याच्यावरून विचार करा तुम्ही. रात्री नेरेमध्ये बैठक झाली, पण नेते नाही लोक, एकही नेता नाही, ना नेता ना पक्ष. ओबीसी जनता हेच आमचं लक्ष. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर हे होते लक्ष्मण हाके. त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. ओबीसी नेत्यांनी एकाही नेत्याचा त्यांना फोन आलेला नाही, मात्र जनता माझ्या पाठीशी, ओबीसी लोक जे ओबीसी समाजातील लोक आहेत ते माझ्या पाठीशी, असा दावा लक्ष्मण हाकेंचा आहे. आता नेमकी मोर्चाला मुंबईत किती लोक येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती.